Hello class, welcome back to the lecture of cost accounting. In today's lecture, I am going to discuss the practical problem related to allocation of overheads and apportionment of overheads. Before proceeding with the problem, let me again revise. We are going to allocate only and only indirect expenses. Indirect expenses, as I have said, all fixed expenses which are not directly related to the production of the units. म्हणजेच उत्पादनाशी जे रिलेटेड नाहीत डायरेक्टली, विच आर इन नॉट डायरेक्ट प्रपोर्शनेट विथ द प्रोडक्शन, दोज एक्सपेन्सेस ओनली आर नोन ॲज ओव्हरहेड्स. त्यांना आपण ओव्हरहेड्स असं म्हणत असतो आणि त्याचंच आपल्याला अलोकेशन करायचं आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस जरी दिले असतील तरी ते फक्त बेस म्हणून यूज करायचं, त्यांचं अलोकेशन होणार नाही. कुणामध्ये अलोकेशन होणार नाही तर प्रोडक्शनसाठी. बट जे कॉमन एक्सपेन्सेस डिपार्टमेंट असतील त्यांच्यासाठी मात्र तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही पण अलोकेट करावे लागतील. फॉर एक्झाम्पल, आता ह्या एक्झाम्पलमध्ये बघू शकताय तुम्ही, अ फॅक्टरी हॅज 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट P1, P2 अँड P3. सो प्रोडक्शन डिपार्टमेंटसाठी तुम्हाला डायरेक्ट एक्सपेन्सेसचं अलोकेशन करायचं नाही आहे, ओव्हरहेड्सच फक्त करायचं आहे. पण सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये मात्र तुम्हाला बोथ डायरेक्ट ॲज वेल ॲज इनडायरेक्ट, डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दोन्हीचं करायचं आहे अलोकेशन. तर इनडायरेक्ट म्हणजे काय म्हणणार आहोत आपण त्याला, इथून पुढे ओव्हरहेड्स असं आपण त्याचा उल्लेख करणार आहोत. सो सर्व्हिस डिपार्टमेंट दोन आहेत, S1 अँड S2. द फॉलोइंग ओव्हरहेड्स अँड अदर इन्फॉर्मेशन आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द बुक्स फॉर द मंथ ऑफ जानेवारी 2014. एक मंथची इन्फॉर्मेशन दिलेली आहे अँड माइंड द वर्ड, पुन्हा इथे म्हटलेलं आहे ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स मीन्स ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. सो आता इथे काही एक्सपेन्सेस तुम्हाला दिले आहेत, जसं की रेंट आहे, रिपेअर्स आहे, डेप्रिसिएशन आहे, लाइटिंग आहे, सुपरविजन आहे, फायर इन्शुरन्स स्टॉक अँड सो ऑन. अशा पद्धतीने दिलेले आहेत. हे कॉमन खर्च दिले आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं अलोकेशन करायचं आहे अमॉंग प्रोडक्शन डिपार्टमेंट अँड सर्व्हिस डिपार्टमेंट, राईट. आता अलोकेशनसाठी तुम्हाला काहीतरी बेस लागणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला टेबल दिलेला, कोणता खर्च कोणत्या बेसिसवर होणार आहे. उदाहरणार्थ पहिला बेस दिलेला आहे तुम्हाला, खाली तुम्ही बघू शकता या ठिकाणी एरिया स्क्वेअर फीट, राईट. एरिया स्क्वेअर फीट जर दिलेलं आहे त्याच्या बेसिसवर तुम्ही काय अलोकेट करणार आहात, रेंट म्हणजे भाडं. भाडं जे आहे ते किती एरिया व्यापलेला आहे त्या डिपार्टमेंटनी, त्या बेसिसवर तुम्हाला करावं लागेल. सो रेशो तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेला आहे. सो अलोकेट रिक्वायरमेंट काय बघा तुमची, अलोकेट ऑर अपॉर्शन द ओव्हरहेड्स अमॉंग द व्हेरियस डिपार्टमेंट ऑन सुटेबल बेसिस. नाव बेसिस तुम्हाला दिलेत एरिया स्क्वेअर फूट, नंबर ऑफ वर्कर्स अँड वेजेस. आता याच्यातला जो वेजेस आयटम आहे, वेजेस इज ऑल्सो एक्सपेन्सेस, बट वेजेस आर डायरेक्ट एक्सपेन्सेस बिकॉज वेजेस आपण कोणाला पे करतोय, द वर्कर्स हू आर वर्किंग इन द फॅक्टरी. अँड द वर्कर्स हू आर वर्किंग इन द फॅक्टरी आर पेड वेजेस विच इज डायरेक्टली रिलेटेड टू प्रोडक्शन. कारण की प्रोडक्शनच जर नसेल तर फॅक्टरी बंद राहणार आहे. फॅक्टरी बंद राहिली तर त्याच्यात काम करणारे कामगारांना वेजेस द्यायची गरज नाही. याचाच अर्थ वेजेस हे प्रोडक्शनशी डायरेक्टली रिलेटेड आहेत, म्हणून ते डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. आणि आपल्याला इथे फक्त ओव्हरहेड अलोकेट करायचे आहेत, त्यामुळे डायरेक्ट एक्सपेन्सेस प्रोडक्शन डिपार्टमेंटला तुम्हाला अलोकेट करायची गरज नाही, फक्त सर्व्हिस डिपार्टमेंटला होईल. त्यानंतर आहे स्टॉक व्हॅल्यू. स्टॉक व्हॅल्यू इज अ असेट. रिमेंबर, स्टॉक हे काय आहे, असेट आहे. त्याचं बायफिकेशन करायचं नाही, ते बेस म्हणून तुम्हाला यूज करायचं आहे. हॉर्स पॉवर ऑफ प्लांट, हे पण तुम्हाला बेस म्हणजेच कोणता तरी खर्च डिवाइड करण्यासाठी तुम्हाला हा बेस दिलेला आहे. तर कशा पद्धतीने करूया, वी विल स्टार्ट विथ वेजेस. वेजेस जसं की मी म्हटलं आहे की डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, त्यामुळे प्रोडक्शन डिपार्टमेंटला अलोकेट होणार नाही, कारण की आपण इथे ओव्हरहेड्स अलोकेट करतो आहोत. फक्त सर्व्हिस डिपार्टमेंटला होईल. तुम्ही बघू शकता इथे वेजेसची अमाऊंट किती दिलेली आहे बघा जरा. यू कॅन सी ओवर हिअर वेजेस 18,000 डायरेक्ट, 15,000 डायरेक्ट, 12,000 डायरेक्ट. हे आपल्याला कन्सिडरच करावे लागणार नाही बिकॉज दिस इज नॉट ओव्हरहेड, इट इज डायरेक्ट एक्सपेन्सेस. फक्त आपल्याला कशासाठी करायचं आहे, सर्व्हिस डिपार्टमेंट आहे. सर्व्हिस डिपार्टमेंट इज नॉट रिलेटेड टू प्रोडक्शन. एक कॉमन खर्च आहे, त्यामुळे त्याचे वेजेस आपल्याला दाखवावेच लागतील. इवन दो तुमची फॅक्टरी चालू असू दे किंवा नसू दे, सर्व्हिस डिपार्टमेंट विल बी इन रनिंग, त्यामुळे तिकडचा खर्च आपल्याला दाखवावाच लागणार. सो दोज आर इनडायरेक्ट. सो इथे केलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. वेजेस ऑलरेडी अलोकेटेड, वर्ड काय यूज केलेल्या बेसिसमध्ये ऑलरेडी अलोकेट करून दिलेलं आहे तुम्हाला. सर्व्हिस डिपार्टमेंट 9,000, सर्व्हिस डिपार्टमेंट 1 9,000, सर्व्हिस डिपार्टमेंट 2 6,000. ओके, इथे अलोकेट का केलेले नाही आहे, बिकॉज प्रोडक्शनच्या बाबतीत वेजेस आर डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि आपण इथे ओव्हरहेड्स अलोकेट करतोय. ओव्हरहेड्स आर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, राईट. नेक्स्ट आता याच्यामधले दिलेले खर्च वन बाय वन बघूया. रेंट.
रेंट कोणत्या बेसिसवर होईल? आय सेड 6,000 कॉमन खर्च दिलेला आहे जो तुम्हाला अलॉकेट करायचा आहे 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि 1 सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये. ठीक आहे. आता रेंट जो आहे तो कुठल्या बेसिसवर होईल? एरिया स्क्वेअर फूटवर. मी टेबल दिलेला आहे तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये, तो बघायचा. आता एरिया स्क्वेअर फूटमध्ये दिलेला आहे किती व्यापलेला आहे, और हाऊ मच एरिया इज ऑक्युपाइड बाय प्रोडक्शन 1 डिपार्टमेंट, देन प्रोडक्शन 2 डिपार्टमेंट, प्रोडक्शन 3 डिपार्टमेंट अँड सर्व्हिस 1 डिपार्टमेंट अँड सर्व्हिस 2 डिपार्टमेंट. ओके. मग त्याच्या बेसिसवर करायचं. तर रेशो किती होईल बघा, तुमचा रेशो होणार आहे 400:300:270:150:80. रेशो तुम्ही कॅल्क्युलेट करायचा आहे 40:30:27:15:8. अशा रेशोमध्ये तुम्हाला हे बायफर्केट करायचं आहे. आता कशा पद्धतीने करायचं ते सांगते. अमाऊंट किती आहे रेंटची? 6,000. आता तुम्हाला समजा हा रेशो मिनिमाइज किंवा काय म्हणू शकते त्याला, मिनिमाइज करता आला नाही, तर अशा वेळेला आहे तसाच घेतलात तरी चालेल. 400:300 आणि सो ऑन तुम्ही एरिया घेतला तरी चालेल. ठीक आहे. आता त्याची टोटल करायची आणि बघायचं. रेंट अमाऊंटिंग रुपीज किती आहे, मी या ठिकाणी लिहिते आहे 6,000 आहे. ठीक आहे. प्रोडक्शन 1 डिपार्टमेंटला किती येणार आहे? 400. सो मल्टिप्लाय बाय इट 400 अँड डिवाइड बाय या सगळ्यांची टोटल घ्यायची. टोटल किती येते बघायची. 400 + 300 700, 700 + 270 970, 970 + 150 1070 अँड 50 म्हणजेच 1120 + 80 म्हणजेच 1200. सो डिवायडेड बाय 1200. या सगळ्याची टोटल करून बघा. ठीक आहे. जे आन्सर येईल ते तुम्हाला ह्या ठिकाणी मेन्शन करायचे. 400 म्हटलं तर इथे 2000 आहे. कॅल्क्युलेट करा. 0 0 गेला. 4 1 जा 4, 4 3 जा 12, 3 1 जा 3, 3 2 जा 6. सो 2000 आन्सर येईल इथे. बरोबर आहे. तसंच आता नेक्स्ट प्रोडक्शनसाठी तुम्हाला काय करावं लागेल, हे 1200 तसेच राहतील. ठीक आहे. पुन्हा घ्यायचं टोटल 6,000 मल्टिप्लाइड बाय, सेकंड प्रोडक्शनसाठी किती आहे बेस? 300 डिवायडेड बाय 1200. जे आन्सर येईल ते इथे लिहायचं. सेकंड कॉलममध्ये 1500 आन्सर येईल तुमचं. प्रोडक्शन 3साठी काय येईल बघा, 6,000 मल्टिप्लाइड बाय 270 अँड डिवायडेड बाय 1200. सो दिस इज द रेशो प्रोवायडेड टू यू टू डिवाइड द एक्सपेन्सेस अमॉंग प्रोडक्शन 1 डिपार्टमेंट, प्रोडक्शन 2 डिपार्टमेंट अँड सो ऑन. सगळ्यांमध्ये आपल्याला हे बायफर्केट डिवाइड करायचं आहे. गॉट द पॉईंट. नेक्स्ट. आता नेक्स्ट खर्च कोणता दिलेला आहे बघा. रिपेअर्स कोणत्या बेसिसवर होणार आहे? रिपेअर्स आपण काय करतो आहोत, प्लॅन्ट किंवा मशीन करतो. सो प्लॅन्टशी रिलेटेड बेसिस याच्यामधला कोणता आहे बघू शकताय तुम्ही, व्हॅल्यू ऑफ प्लॅन्ट. म्हणजे रिपेअर जे आहे ते तुम्हाला कोणत्या बेसिसवर करावं लागेल, या बेसिसवर. ह्यांची व्हॅल्यूचा रेशो कॅल्क्युलेट करायचा. आता अमाऊंट मोठी आहे, तुम्ही लक्षात घेऊ शकताय. सर्व्हिस डिपार्टमेंट 2साठी प्लॅन्टच यूज होत नाही, त्यामुळे तिथे रिपेअर्सचा प्रश्न येणार नाही. सो बेसिकली रिपेअर्स जे दिलेले आहे ते 4च डिपार्टमेंटमध्ये डिवाइड होईल, P1, P2, P3 अँड S1. ओके. आता ह्याचा रेशो तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय बघा. 0 0 कॅन्सल करा म्हणजे अमाऊंट मोठी होणार आहे. प्रत्येकाकडे 3 झिरोज आहेत. तुमचा रेशो कसा होईल बघा, 72:54:48:6. अजून पण मिनिमाइज करता येतं आहे का बघा. सगळ्यांना 6ने डिवाइड होतं आहे का बघा. आय थिंक होतं आहे, करून बघू शकता. म्हणजे इथे 1 येईल लास्टला. 6 1 जा 6, 6 8 जा 48, 6 9 जा 54 अँड 12 6 जा 72. म्हणजे तुम्ही हा रेशो पण घेऊ शकता. 12:9:8:1. एवढं मिनिमाइज करायला जमत नसेल तर हा रेशो घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आन्सर विल बी सेम, 72:54:48:6. आता ह्या बेसिसवर ह्या रेशोमध्ये आम्हाला काय डिवाइड करायचं आहे, वी आर गोइंग टू अलोकेट द रिपेअर्स कॉस्ट. रिपेअर्स कॉस्ट किती आहे बघा, 3,600. सो आय एम रायटिंग ओव्हर हिअर 3,600 इंटू, मी जो रेशो डिवाइड केलेला आहे तो घेणार आहे 12 + 9 21, 21 आणि 8 29, 29 and 1 30. सो डिवाइड बाय 30 करा. 3,600 मल्टिप्लाय बाय 12 डिवाइड बाय 30. तुम्हाला पहिल्या कॉलममध्ये आन्सर मिळेल, जे की इथे लिहिलेलं आहे बघा. 1,000
440. टोटल आपलं 3600 आहे. या 3600ला कुठल्या रेशोमध्ये डिवाईड कराल? 12:9:8:1. ठीक आहे. बघा ह्याची टोटल 30 येते. सो पहिल्या ह्याला मल्टिप्लाय बाय 12 डिवायडेड बाय 30. सेकंड इथे कॅल्क्युलेट करण्यासाठी मल्टिप्लायड बाय 9 डिवायडेड बाय 30. कुणाला मल्टिप्लाय कराल? 3600ला. हे बायफर्केट करायचं आहे ना आपल्याला. त्यानंतर इथे कॅल्क्युलेट करण्यासाठी 3600 मल्टिप्लायड बाय 8 डिवायडेड बाय 30. आणि इथे कॅल्क्युलेट करण्यासाठी 3600 मल्टिप्लायड बाय 1 डिवायडेड बाय 30 ही यांची टोटल आहे. ठीक आहे. नेक्स्ट डेप्रिसिएशन. आता डेप्रिसिएशन पण कॉमन खर्च दिलेला आहे. कोणत्या बेसिसवर होईल? डेप्रिसिएशन आपण कशावर कॅल्क्युलेट करतो आहोत? प्लॅन्टवर किंवा मशिनरीवर. सो अगेन व्हॅल्यू ऑफ प्लॅन्ट बेसिसवर तुम्हाला तो बायफर्केट करायचा आहे. आताच आपण कॅल्क्युलेट केला व्हॅल्यू ऑफ प्लॅन्टचा रेशिओ 12:9:8:1. S2ला तर मशीन नाहीच आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. लाईटिंग कुठल्या बेसिसवर होणार आहे तुमची? तर एरिया स्क्वेअर फूट, किती एरिया व्यापलेला आहे, जो की आपण रेंटसाठी पण कन्सिडर केला होता. एरिया होता 400:300:270:150:80. ठीक आहे. सुपरविजन कुठल्या बेसिसवर होणार आहे बघा. इथे दिलेलं आहे नंबर ऑफ वर्कर्स, किती लोकांवर आपल्याला सुपरवाईज करायचं आहे. सो नंबर ऑफ वर्कर्स दिले आहेत 54:48:36:24:18. ओके. कुठल्या एका कॉमन फॅक्टरने डिवाईड होतं आहे बघा. मला वाटतं 9ने नाही जाणार, 6ने जाते का बघा. येस, 6ने जाईल मला वाटतं. सो इथे रेशो याचा काय करा, आणखीन शॉर्ट करायला या ठिकाणी रेशो मी बघा कॅल्क्युलेट करते याचा. 6 9 जा, 6 8 जा, 6 6 जा 36, 6 4 जा 24, 6 3 जा 18. आता पुढे आणखीन डिवाईड होणार नाही, मिनिमाइज होणार नाही, त्यामुळे हे राहील असं 9:8:6:4:3. या बेसिसवर तुम्हाला सुपरविजन हा खर्च अलॉकेट करायचा आहे. डन. त्यानंतर आहे फायर इन्शुरन्स फॉर स्टॉक. आता स्टॉकशी रिलेटेड आहे हे. मग कुठल्या बेसिसवर होणार आहे? स्टॉक व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 45,000, 27,000, 18,000. तुमच्या लक्षात येईल फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये, कारण की स्टॉक हे प्रोडक्शन डिपार्टमेंटशी रिलेटेड आहे, सर्व्हिसचा काही प्रश्न नाही. त्यामुळे हा जो खर्च आहे तुमचा फायर इन्शुरन्स फॉर स्टॉक 3,000 रुपयाचा, तो फक्त P1 P2 P3मध्येच अलॉकेट होईल. आणि रेशो कसा कॅल्क्युलेट कराल बघा. त्याचा रेशो 45,000:27,000:18,000. कॉमन झिरोज मायनस करा किंवा लेस करा किंवा कॅन्सल करा. बॅलन्स करायचं आहे बघा 45:27:18. आय थिंक 9ने डिवाईड होईल हे. 9 5 जा 45, 9 3 जा 27 अँड 9 2 जा 18. म्हणजे 5:3:2मध्ये तुम्हाला फायर इन्शुरन्स फॉर स्टॉक डिवाईड करायचं आहे, अलॉकेट करायचं आहे. 3,000 रुपये कसे बायफर्केट कराल किंवा अलॉकेट कराल? 5:3:2 ह्या रेशोमध्ये. डन. नेक्स्ट ESI कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे ज्यावेळेला आपण इन्शुरन्ससाठी कॉन्ट्रीब्यूट करतो आहोत एम्प्लॉई इन्शुरन्ससाठी, त्यावेळेला आपल्याला एम्प्लॉईजची संख्या लागेल. सो किंवा वेजेस बेसिसवर तुम्ही करू शकता, कारण की इथे नंबर ऑफ वर्कर्स जरी दिले असेल तरी फॅक्टरीशी रिलेटेड आहेत ते, त्यामुळे वेजेस पूर्ण आपल्याला कन्सिडर करावे लागतील. ESI कॉन्ट्रीब्युशन अँड अनदर वन इज विच आपलं हे PF प्रॉव्हिडंट फंड, ह्याच्यासाठी पण तुम्ही वेजेसच्या बेसिसवर करू शकता. वेजेस दिले नसतील तर मात्र मग तुम्हाला नंबर ऑफ वर्कर्सवर करावं लागेल. ठीक आहे. सो आता आपण वेजेसचं पण बघितलेलं आहे. किती रुपीज आहेत बघा. 18,000, 15,000. आता तुमच्या लक्षात येईल बघा हे कशासाठी दिलेत वेजेस? फॉर द पर्पज ऑफ अलोकेशन. सो वेजेसचा रेशो कॅल्क्युलेट करा. 18,000, 15,000, कॉमन झिरो मी कट करते इथे. बॅलन्स काय राहते बघा 18:15:12:9:6. मला वाटतं 3ने ह्याला डिवाईड करता येईल आपल्याला बघा. 3 6 जा 18, 3 5 जा 15, 3 4 जा 12, 3 3 जा 9 अँड 3 2 जा 6. बरोबर आहे. म्हणजे हा रेशो पण तुम्ही घेऊ शकता, ही संख्या मोठी वाटत असेल तर. 6 5 4 3 2मध्ये आपल्याला इन्शुरन्स जे आहे एम्प्लॉई इन्शुरन्स ते डिवाईड करायचं आहे. डन. नेक्स्ट खर्च कोणता आहे बघा. पॉवरसाठी काय दिलेलं आहे तुम्हाला? हॉर्स पॉवर दिलेले आहे, तर डिवाईड करा हॉर्स पॉवरमध्ये. हॉर्स पॉवर किती दिली आहे? 150:400:300:150. सो मला वाटतं ह्याला 50ने आपण डिवाईड करू शकतो आहोत. सो 50 हाऊ मेनी जा बघा, किंवा कॉमन झिरो आहे ते पहिलं लेस करा, म्हणजे तुम्हाला थोडंसं
अमाऊंट छोटी वाटेल, एकच झिरो कॉमन आहे कारण की इथे बघा एकच झिरो आहे. आता काय राहिलं बघा, 60, 40, 30, 15 आणि 5, 5ने डिवाईड होतं आहे. 12 पंचे 60, 8 पंचे 40, राईट. 6 5 जा 30, 3 5 जा 15 अँड 5 1 जा 5. सो ह्या रेशोमध्ये तुम्ही डिवाईड करू, सगळ्याला 5ने डिवाईड करून टाका. 12, 60, 6, 3, 1मध्ये तुम्ही पॉवर हा खर्च डिवाईड करू अलोकेट करू शकता. 5400 टोटल खर्च आहे बघा, तो डिवाईड करा. यू विल गेट 5400 लिहिला आहे मी इथे बघा या ठिकाणी 5400. ठीक आहे, डिवाईड करा. नेक्स्ट, ओके, हे नोट मी आधीच सांगितली आहे तुम्हाला. डायरेक्ट वेजेस अलोकेट होणार नाही. आणि टोटल कॅल्क्युलेट करा. टोटल केलात की तुम्हाला टोटल ओव्हरहेड्स मिळतील, प्रत्येक डिपार्टमेंटला आपल्याला किती दाखवायचे आहेत. ठीक आहे. सो दॅट इज ऑल फॉर टुडेज प्रेझेंटेशन. थँक्यू. आता बाकी सगळे असेच प्रॉब्लेम आहेत, तुम्ही एखादा प्रॉब्लेम होमवर्कसाठी लिहून घेऊ शकता. मी प्रॉपर ह्याचा पिक पाठवते. ओके, थँक्यू.